आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। ज्याला जायचंय त्यांनी खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं। आजचा दिवस माझा नसला पण उद्याचा दिवस नक्कीच माझा असेल। खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांची भूमिका। ठाकरेंच्या सेनेकडून खासदारांच्या फुटीच्या बातम्यांच्या अनुषंगाने डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न। खासदार फुटणार या अफवांवर विश्वास ठेवू नका, खासदार आपल्या सोबत। ईशान्य मुंबईच्या बैठकीत उद्धव ठाकरेंकडून विश्वास व्यक्त। डॅमेज कंट्रोलसाठी खासदारांच्या बैठकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची 22 जूनला बैठक। उद्धव ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करणार। शिवालयात संध्याकाळी 4 वाजता अधिवेशन भरणार। साताऱ्यात महायुतीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत शिवसेनेची महत्त्वाची बैठक। नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती उपस्थित राहणार। बैठकीत शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष। सातारा सांगलीत विधान परिषद निवडणुकीत मतविभागणीच्या भीतीमुळे भाजपचे नगरसेवक कुटुंबासह अज्ञात स्थळी। नगरसेवक मतदानादिवशी सांगलीत येणार असल्याची सूत्रांची माहिती। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना पदावरून हटवण्याची मागणी। नागपुरातील काँग्रेसच्या नाराज गटाने राहुल गांधींची वेळ मागितली। मल्लिकार्जुन खरगेंच्या भेटीनंतर राहुल गांधींकडे तक्रार करणार। सपकाळांवरील नाराज गट दिल्लीत। अमरावती विधान परिषद निवडणूक प्रकरणी स्थानिक काँग्रेस नेत्यांची आज बैठक। या बैठकीत वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की नाही यावर निर्णय होणार। अमरावती परिषदेसाठी काँग्रेसकडून हर्षजित देशमुखांना उमेदवारी। मुख्यमंत्री फडणवीस आज भाजप नगरसेवकांचं सत्र घेणार। नागपुरातील भाजप नगरसेवकांना मुख्यमंत्र्यांकडून जेवणाचं निमंत्रण। मतदानाआधी मुख्यमंत्र्यांकडे डिनर पे चर्चा। कॉकरोच जनता पार्टीचं आज नागपुरात आंदोलन। नागपुरातील संविधान चौकात आंदोलन होणार। नीट, पेपर लीक, बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेशी संबंधित प्रश्नांप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। ठाकरेंच्या शिवसेनेचा हिरक महोत्सवी वर्धापन दिन 19 जून रोजी मुंबईत साजरा होणार। शिवसेनेला यावर्षी 60 वर्ष पूर्ण होणार। षण्मुखानंद सभागृहात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। 19 जूनला शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन। शिंदेंच्या शिवसेनेचा गोरेगावमध्ये वर्धापन दिन साजरा होणार। जनात शिवसेना, मनात शिवसेना असा पोस्टरवर आशय। एडीएमसी महासभेत शिवसेनेतच ठिणगी। महापालिकेच्या कामात वारंवार हस्तक्षेप नको। शिंदेंच्या शिवसेनेचे गटनेते विश्वनाथ राणेंची आमदार राजेश मोरेंवर अप्रत्यक्ष टीका। डोंबिवलीतील टंडन रोड पुनर्वसन प्रकरणावरून हा वाद उफाळला। सूक्ष्मजीवांची एवढी काळजी करणारे अँटीबायोटिक्स, अँटीव्हायरल गोळ्या घेत असतील का? घरात मच्छर झाले तर गुड नाईट वापरतात का? मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांच्या मुद्द्यावरून मनसे नेते संदीप देशपांडेंचं ट्विट। दादरमधील कीर्ती महाविद्यालयाच्या गलथान कारभाराविरोधात मनसेचं आंदोलन। दुपारी 2 वाजता महाविद्यालयाबाहेर मनसे आंदोलन करणार। यंदा परीक्षा वेळेत होऊन देखील निकाल 3 महिने उशिरा। आमदार सुरेश धस यांच्याकडून आमदार प्रकाश सोळंके यांची भेट। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची माहिती। मुंडे भाऊ बहिणीने आपल्याविरुद्ध षडयंत्र रचल्याचा आरोप सोळंकेंनी केला होता। नीट परीक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्र गृहसचिवांकडून बैठक। परीक्षेची पारदर्शकता, सुरक्षिततेवर विद्यार्थ्यांच्या सोयींवर भर। विद्यार्थ्यांचा प्रवास आणि वाहतुकीची सुरळीत व्यवस्था करण्याच्या सूचना।